श्रीराम समर्थ श्रीराम भाग 82. हरिगावचे रामराव देशपांडे यांचा आणि महाराजांचा पूर्वीपासून ऋणानुबंध असे. रामरावांना मूलबाळ नव्हतं. नवरा बायकोंनी महाराजांची प्रार्थना केली तेव्हा ते म्हणाले, बाई, आपल्याला संतती योग नाही, राम ठेवील तसं आनंदात राहावं. पण बाई काही केले ऐकेना. तेव्हा महाराज इतकंच म्हणाले, बरं, पुत्रमुख पाहाल. 2 वर्षांनी बाईला मुलगा झाला खरा, परंतु 3ऱ्या दिवशी तिनेच देह ठेवला. मुलगा 14 वर्षांचा झाल्यावर रामराव वारले आणि तो गोंदवल्याला आला. महाराजांनी त्याला मंत्र दिला आणि वाडीला जाऊन 1.5 कोटी जप करून यायला सांगितलं. त्याप्रमाणे 1 वर्षामध्ये जप करून तो गोंदवल्याला परतला. तो तिथे पाणी भरणं, लाकडं आणणं, झाडणं, सारवणं इत्यादी स्वयंपाकघरातली कामं करायचा. अगदी जरुरीशिवाय बोलत मात्र नसे, हे त्याचं वैशिष्ट्य. 1.5 वर्षानंतर त्याला ताप आला, त्यात जुलाब झाले आणि त्याची नाडी सुटली. तो मृतवत पडला होता. इतक्यात महाराज आले आणि जवळ जाऊन म्हणाले, नारायणा, अनुसंधानात आहेस ना? मान हलवून त्यांनी होय असं खुणावलं. नंतर महाराजांनी त्याला बस्ता केला आणि हातात माळ दिली. तेव्हा सर्वांसमक्ष त्यांनी माळ ओढली. त्याच्या डोक्यावर पाणी ओतलं. महाराज म्हणाले, तो जीवनमुक्त आहे, सर्वांनी त्याला नमस्कार करावा. याला म्हणतात नामाचा अभ्यास. प्राण गेल्यावर देखील नाम मागे राहतं, सगळ्याच्या शेवटी ते जातं. असा अभ्यास करणाऱ्याला भगवंत काही दूर नाही. सर्वांनी नमस्कार केल्यावर त्याचं दहन केलं. पिशाच्यांची बाधा असलेले पुष्कळ लोक गोंदवल्याला महाराजांच्याकडे येत असत. रंगोपंत पोफळे नावाच्या एका चांगल्या गृहस्थाच्या बायकोच्या अंगात एक पिशाच्च येत असे. लग्न होऊन बरेच दिवस झाले तरी तिला मूलबाळ झालं नव्हतं. पहिल्याने त्या बाईला नुसताच त्रास व्हायचा. ती बसून राहिली की 8-8 तास एके ठिकाणी बसूनच राहायची. रडू लागली की 5-5 तास सारखी रडत असायची. एखाद्या वेळी दिवसातनं 4-4 वेळा ती खूप खायला मागायची, पण एखाद्या वेळी 4-4 दिवस ती अन्नाला शिवायची नाही. नवरा या प्रकारामुळे कंटाळून गेला. शेवटी तो गोंदवल्याला आला आणि महाराजांच्या कानावर त्यांनी सर्व हकीकत घातली. महाराजांनी त्या बाईला समोर आणायला सांगितलं. ती त्यांच्या पुढे येऊन एकमेकांशी दृष्टादृष्ट होण्याचा अवकाश, की आजपर्यंत न बोलणारं ते पिशाच्च एकदम बोलू लागलं. महाराज म्हणाले, अरे, तुझा आवाज तर मला ओळखीचा वाटतो. पिशाच्च म्हणाले, होय महाराज, मी आपल्याला पूर्वी भेटलो होतो. मी धनगर आहे, माझं नाव बन्या. त्या बाईला अनेक प्रकारचा त्रास होई. ती खाली बसली असताना तिचे दोन्ही हात जमिनीला चिकटून जात. श्री महाराजांच्या पादुका लावल्या म्हणजे ते आपोआप सुटत. तिचं मंगळसूत्र एकदम गळ्यातून निघून समोरच्या घराच्या कौलावर जाऊन पडे. हा बन्या धनगर त्या बाईच्या अंगात येऊन महाराजांच्या बरोबर गप्पा ठोकत बसे. महाराज त्याला पुष्कळ वेळा एखादी लावणी म्हणायला सांगत. बन्या हावभाव करून सुंदर लावणी म्हणे. पुढे राम मंदिरामधील मारुतीच्या पाठीमागे महाराजांनी बन्याला मुक्ती दिली. त्या बाईचा त्रास कायमचा गेला. तिला संतती होऊन तिचा संसार सुखाचा झाला. गदगचे वकील श्री भीमराव गाडगुळी एकदा सुट्टीमध्ये गोंदवल्याला आले होते. कोर्ट सोमवारी उघडणार म्हणून रविवारी ते परत जायला निघाले. महाराजांचा निरोप घ्यावा आणि गाडीमध्ये बसावं या हेतूने भीमराव नारळ घेऊन मंदिरामध्ये आले. त्यावेळी महाराज एका पिशाच्च्याशी संवाद करण्यात गुंतले होते, म्हणून भीमराव आणि त्यांचं कुटुंब मजा पाहत उभे राहिले बाजूला. ज्या बाईच्या अंगात ते पिशाच्च होतं त्याची हकीकत अशी. एका माणसाची पहिली बायको वारली. तिचा अंतकाळ अगदी जवळ आला तेव्हा तो मनुष्य तिच्यापाशी बसून रडू लागला. त्यावेळी ती म्हणाली, तुमचं माझ्यावर खरं प्रेम आहे ना? तो म्हणाला, होय, अगदी खरं आहे. मग त्यावर ती म्हणाली, मी आता चालले, हा आपला मुलगा आहे, याला सांभाळा, पण
परंतु तुम्ही पुन्हा लग्न नाही करणार असं मला वचन द्या. त्या माणसाने तिला तसं वचन दिलं आणि ती बाई सुखाने मेली. काही काळ गेल्यानंतर त्याला आपल्या वचनाचा विसर पडला आणि त्याने दुसरं लग्न केलं. लग्न होऊन 4च महिने झाले होते. एवढ्यात मेलेल्या बाईने आपल्या सवतीला पकडलं. त्या पिशाच्चाने ही सर्व हकीकत महाराजांना सांगितली. तेव्हा महाराज त्याला म्हणाले, आता तुझं म्हणणं तरी काय आहे? ते पिशाच्च म्हणालं, माझं म्हणणं हेच की त्यांनी म्हणजे नवऱ्यानी आपलं वचन मोडलंय, म्हणून घरची सर्व संपत्ती फक्त माझ्या मुलालाच मिळाली पाहिजे. महाराज त्या नवऱ्याला म्हणाले, काय हो, तुमचं काय म्हणणं आहे? तो नवरा म्हणाला, महाराज, हिच्या मुलाला सर्व संपत्ती दिल्यावर बाकीच्या मुलांना मी काय देऊ? महाराज म्हणाले, होय, हे देखील योग्यच आहे. होय नाही करता करता महाराज सांगतील ती तडजोड दोघांनी मान्य करावी असं ठरलं. ते म्हणाले, सर्व संपत्तीचे 2 भाग करावेत. त्यापैकी एक भाग पहिलीच्या मुलाला द्यावा आणि दुसरा दुसरीच्या सर्व मुलांमध्ये वाटून द्यावा, सारखा वाटून द्यावा. ही तडजोड नवऱ्याने लगेच कबूल केली. परंतु ते पिशाच्च पुन्हा फिरलं. आणखीन काथ्याकूट सुरू होऊन तासभर झाला. काहीच निर्णय लागेना. म्हणून शेवटी महाराज म्हणाले, अरे तुमची डोके ठिकाणावर आहेत का? यावर ते पिशाच्च म्हणाले, असल्या बुवांना मी अक्कल शिकवीन, पुष्कळ बुवा पाहिलेत. त्याचे हे शब्द ऐकल्यावर लगेच महाराजांनी आपल्या पायातली खडावा काढली आणि सड्डीशी टाळक्यात हाणली. हा मार बसता क्षणी ते पिशाच्च प्रसन्न झालं. म्हणालं, महाराज महाराज, माझं काम झालं, मी पावन झाले. यासाठीच इतक्या वेळपर्यंत मी हा हट्ट करीत होते. महाराज म्हणाले, बघा काय चमत्कार आहे. या पिशाच्याला जे कळतं ते सर्व जिवंत माणसांना सुद्धा कळत नाही. येथपर्यंत हा प्रकार झाल्यावर त्यांचं लक्ष भीमरावांकडे गेलं आणि म्हणाले, भीमराव, किती वेळ तुम्ही इथे उभे आहात? भीमराव म्हणाले, 4 तास झाले. वा रे वा, उद्या सकाळी तुम्हाला कोर्टामध्ये हजर व्हायचंय. गाडीची वेळ तर आता निघून गेली. मग काय? बुवांनी थांबवून धरलं आणि कोर्टाची तारीख बुडाली असंच की नाही? आता तरी जा लवकर. असं बोलून त्यांना उत्तम पळणाऱ्या बैलगाडीमध्ये बसवलं आणि ते 8 तास उशिरा कोरेगावला पोहोचले. त्या दिवशी मेल 8 तास लेट होती आणि त्यांना तीच गाडी मिळाली. दुसऱ्या दिवशी सकाळी बरोबर कोर्टाच्या वेळी भीमराव गदकला पोहोचले. महाराजांना त्यांनी मनोमन प्रणाम केले. गोंदवल्याला एक नवीन शाळा मास्तर आला. तो जरा शहाणा होता आणि स्वतःला फार चिकित्सक समजे, स्वतःला चिकित्सक समजे. पिशाच्च बाधेवर त्याचा काही विश्वास नव्हता. म्हणून महाराजांना मंदिरामध्ये हे जे प्रकार चालत ते खरोखरीच सत्य आहेत की नाही हे पाहण्याचं त्यांनी ठरवलं. महाराजांच्या मंदिरामध्ये जे प्रकार चालत ते त्यांनी पाहण्याचं ठरवलं. शाळेतल्या एका मुलाजवळ त्यांनी खास खुजलीची पूड दिली आणि ज्यावेळी कोणाच्या अंगामध्ये पिशाच्च प्रगट होईल त्यावेळी त्या माणसाच्या अंगावरती फेकायला त्याला सांगितलं. त्याप्रमाणे एके दिवशी एका बाईच्या अंगात आलं असताना श्री महाराज त्याच्या समोर उभे राहून त्याला खडसावत होते. इतक्यात त्या पोरानी बाईच्या अंगावर पूड फेकली. त्यातली थोडी पूड महाराजांच्या हातावर आणि पायावर उडाल्यामुळे त्यांचं अंग खाजू लागलं. त्या बाईचं अंग पण खाजू लागलं. ज्या पोरानी पूड टाकली त्याला दम दिल्यावर त्यांनी त्या मास्तरचं नाव सांगितलं. मास्तराला बोलावून आणून महाराजांनी त्यांची चांगली हजेरी घेतली. तो गयावया करू लागला. तेव्हा प्रकरण तिथे थांबलं. महाराज त्याला म्हणाले, मनुष्यानी चिकित्सा करावी, पण चिकित्सेचा हेतू शुद्ध असावा. सत्य काय आहे हे शोधण्यासाठी जर चिकित्सा केली तर त्याचे मार्ग निराळे असतात. दुसऱ्याला ताप देणं ही चिकित्सा नव्हे आणि सत्य शोधन पण नव्हे. पिशाच्याचं अस्तित्व सूक्ष्म सृष्टीमध्ये असतं, म्हणून त्याचं ज्ञान व्हायला आपली दृष्टी सूक्ष्म असली पाहिजे, ती बनली पाहिजे. ती नामानी बनते,
म्हणून तुम्ही नाम घेत जावं, म्हणजे सर्व गोष्टी आपोआप कळतील. जतसंस्थानामध्ये रघुनाथराव फडणीस या नावाचे गृहस्थ होते. त्यांच्या बायकोला बाधा होती. ते पिशाच्च इतकं भयंकर होतं की त्याचा संचार झाला असता ती बाई काय करील याचा नेम नसे. शरीराने ती अशक्त होती, पण जेवायला बसली तर आणि जर तिच्यामध्ये संचार झाला तर ती 10 जाड भाकरी सहज खाऊन टाकायची आणि त्यानंतर अपचन, पोट फुगणं वगैरे काही तक्रार नसायची. तिच्या ठिकाणी एकच पिशाच्च येत असून आळीपाळीने 8-10 जण एकच पिशाच्च येत नसून आळीपाळीने 8-10 जण संचार करीत असत. ती पिशाच्चे महाराजांनाच फक्त दबून असायची. इतर लोकांनी त्यांना त्रास दिला असता जो त्रास देईल त्याची ते फजिती करायचे. एका सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी त्या पिशाच्यांनी अंगामध्ये येऊन महाराजांच्या पाशी कांद्याची भजी खायला मागितली. 1 महिनाभर त्यांच्यापैकी कोणीही बाईला त्रास द्यायचा नाही या अटीवर महाराजांनी त्यांना पोटभर भजी देण्याचं कबूल केलं. ठरल्याप्रमाणे 2 पायली कांदे घेऊन भवानराव ओढ्याच्या बाजूला गेला आणि तिथे चूल मांडून त्यांनी भजी शिजत लावली. भजी की भाजी जे काय आहे ते. हरभट तिकडून येत असताना त्यांनी ते बघितलं आणि मंदिरामध्ये येऊन बाईला पाहिल्यावर म्हणाला, काय शेंची कटकट आहे, महाराज आमचे लाड पुरवीत नाही, इतके भूतांचे लाड पुरवतात. हे शब्द तो बोलल्याबरोबर बाईच्या अंगात संचार झाला आणि ते पिशाच्च बोलले, काय रे, माझी थट्टा करतोस ले का? तुझी गंमतच करतो बघ. हा संवाद तितकाच संपला आणि हरभटाला वाटलं यात काय अर्थ नाही. भजन आरती आटोपल्यानंतर निजण्याच्या अगोदर एकदा तंबाखू खाण्याची त्याला सवय होती. त्याप्रमाणे रात्री 12 वाजता त्यांनी तंबाखू खाल्ली आणि तो झोपी जाण्यासाठी अंथरुणावर पडला. 5-10 मिनिटांनी त्याचं पोट फुगू लागलं. 1-2 ढेकरा आल्या तरी पोटाची तडस काही कमी होईना. आल्याचा रस घेतला, मात्रा घेतली, हिंग खाल्ला, ओवा खाल्ला, पण पोट काही कमी झालं नाही. म्हणून महाराजांच्याकडे तो गेला. त्यांच्या पाया पडून रडू लागला. तेव्हा त्याच्या पोटावर हात फिरवीत ते म्हणाले, हरभट, ही कांद्याची भाजी बादली बर का, आपली वासना कशाला तिकडे जाऊ द्यावी. रामाचं तीर्थ घातलं तेव्हा जरा वेळाने त्याचं पोट उतरलं. एकाच बाईच्या अंगात इतकी पिशाच्च कशी येऊ शकतात असा प्रश्न विचारला असताना महाराज म्हणाले, ज्या माणसाच्या अंगामध्ये पिशाच्च येऊ शकते ते माणूस उघडलेल्या दरवाजाप्रमाणे समजावं. दरवाजा बंद आहे तोपर्यंत कोणालाच पलीकडे जाता येत नाही, परंतु दरवाजा एकदा उघडला म्हणजे त्यातून जाण्यासारखे जे जीव असतील ते तिथे येऊन बसतात. प्रत्येक जीव आपापली वासना तिथे तृप्त करून घेण्यासाठी खटपट करत असतो, तरी त्याला देखील मर्यादा असतेच. अंगात येणारे जीव पूर्वी देहधारी असताना आपल्याप्रमाणे जीवन जगलेले असतात. म्हणून खरा सत्पुरुष तोच की जो भगवंताच्या नामाने देहधारी जीवांना आणि त्याप्रमाणे वासनेमध्ये गुरफटून गेलेल्या पिशाच्चांना चांगल्या अवस्थेला घेऊन जातो. त्याला सर्व जीव सारखेच असतात. फडणीसांच्या बायकोच्या अंगात येणाऱ्या सर्वांना महाराजांनी सोडवलं आणि त्या बाईला बरी केली. श्रीराम समर्थ. श्रीराम.